मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषांवर आता बोट ठेवले जात आहे। शासनाच्या वैयक्तिक लाभाच्या कोणत्याही एकाच योजनेचा लाभ लाभार्थी घेऊ शकतो असा निकष आहे। तरी पण या योजनेतील अनेक लाभार्थी लाडकी बहीण योजनेचाही लाभ घेत असल्याने आता 65 वर्षांपर्यंतच्या संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावणबाळ योजनेच्या महिला लाभार्थ्यांना यापैकी नेमका कोणत्या योजनेचा लाभ सुरू ठेवायचा याचे स्वयं घोषणापत्र द्यावे लागणार आहे। सोलापूर जिल्ह्यात संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जवळपास 74,000 लाभार्थी असून श्रावणबाळ योजनेचा लाभ जिल्ह्यातील 1,05,000हून अधिक लाभार्थी घेतात। दरमहा या लाभार्थ्यांसाठी सुमारे 27 कोटी रुपयांचा निधी लागतो। मात्र संजय गांधी निराधार योजनेतील खुल्या प्रवर्गातील लाभार्थ्यांना नोव्हेंबरचा लाभ मिळालेला नाही। याशिवाय डिसेंबर आणि जानेवारीचा निधी देखील शासनाकडून प्राप्त झालेला नाही। निराधार आणि श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांकडून दरवर्षी हयात असल्याचा दाखला घेतला जातो। त्यासोबत आता लाभार्थ्यांना स्वयं घोषणापत्रही द्यावे लागणार आहे। मुख्यमंत्री माझी बहीण योजनेचा लाभ घेत नाही आणि दोन्हीपैकी कोणत्या योजनेचा लाभ सुरू ठेवायचा या बाबी त्यात समाविष्ट आहेत। संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचाही लाभ घेत असल्यास त्यांना आता चालू योजनेचा लाभ नियमित सुरू ठेवायचा की लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा यावर स्वयं घोषणापत्र द्यावे लागणार आहे। संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांसाठी डिसेंबरच्या अनुदानाची मागणी आहे।